लॉजिकल ऑपरेटरचं नॉट फंक्शन आहे. नॉट फंक्शन यूज करताना आपण त्याच्यामध्ये जी कंडिशन देणार ती कंडिशन एक्झॅक्टली अपोजिट साइन यूज करून द्यायची असते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला ग्रेटर दॅनचा रिझल्ट डिस्प्ले करायचा असेल तर आपण कंडिशनमध्ये लेस दॅनची साइन यूज करायची. एक्झाम्पल बघूया. टोटल कॉलममध्ये आपण कंडिशन देणार आहोत. या टोटल कॉलममधली सेल व्हॅल्यू ग्रेटर दॅन 8000 आहे का. आता नॉट फंक्शनमध्ये देताना इज इक्वल टू नॉट ब्रॅकेटमध्ये सेल रेफरन्स. आता आपल्याला ग्रेटर दॅन 8000 हवी आहे तर आपण इथे साइन यूज करणार लेस दॅन 8000. ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर रिझल्ट आला फॉल्स, म्हणजे या सेलमधली व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 8000 नाही आहे. हाच फॉर्म्युला आपण खाली कॉपी करणार. 8550 ही ग्रेटर दॅन 8000 आहे, रिझल्ट ट्रू आलेला आहे. तर हे होतं नॉट फंक्शन. आता इथे नॉट फंक्शननी ट्रू और फॉल्स याच्यामध्येच रिझल्ट डिस्प्ले केलेला आहे, पण इन्स्टेड ऑफ ट्रू फॉल्स आपल्याला वेगळा रिमार्क द्यायचा आहे. मग आपण नॉट फंक्शन इफ बरोबर यूज करणार. आता आपण वेगळी कंडिशन देऊया. ज्यांचं बेसिक लेस दॅन 6000 असेल त्यांना रिमार्क हवा येस. इज इक्वल टू इफ ब्रॅकेटमध्ये नॉट फर्दर ब्रॅकेट बेसिक कॉलमवरती येणार ग्रेटर दॅन 6000 ब्रॅकेट क्लोज कॉमा. तर व्हॅल्यू इफ ट्रू मध्ये रिमार्क येणार येस कॉमा, आणि ज्यांचं नसेल त्यांना रिमार्क येणार नो. ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता इथे फर्स्ट व्हॅल्यू ही 4850 आहे, ही लेस दॅन 6000 आहे. आन्सर आले येस, करेक्ट. आता हा फॉर्म्युला आपण कॉपी केला. आता याच्यामध्ये आपण जी कंडिशन देताना साइन यूज केलेली आहे ती ग्रेटर दॅनचे. आपल्याला रिझल्ट हवा आहे लेस दॅन 6000 ती व्हॅल्यू आहे का हे चेक करायचं. पण नॉट फंक्शन आहे त्यामुळे कंडिशनमध्ये आपण यूज केली आहे ग्रेटर दॅन साइन. आणि आपल्याला रिमार्क ट्रू फॉल्स नको आहे, वेगळा द्यायचा होता, म्हणून नॉट फंक्शन आपण इफ मध्ये यूज केलं. हे होतं इफ नॉट.